वाघ्या लाडात आलाय खूप. त्याच्यावरती आड पान पण बघा कसं आलंय. आणि बीट आहे ना हे बघा शिजवून घेतले मस्त असे बघा. टोस्ट सँडविच तयार झालेले. मस्ती करू नका रे. खाली उतर उतर खाली. कुठे गेला रे. गेला कुठं. बघा इतकी फुलं मस्त अशी काढलेली आहेत. मोगरा बघा किती निघालाय तो. आणि चाफा बघा चाफा मस्त सुगंध पसरलाय सगळीकडे. बस झालं रे. किती मस्ती करणार. बस झालं शेरू. वाघ्या वाघ्या बस होता. वाघ्या लाडात आलाय खूप. वाघू गेले गेले गेले. कधीपासून त्यांची मस्ती चालू आहे. हा बसा गपचूप. शेरू बस खाली. पाणी पिवा. पाणी भरून ठेवलंय. पिवा पाणी. त्यांचं पाण्याचं भांड आहे ना ते बघा धुवून ठेवलं तिथे एक साईडला. आणि इथे आमच्याकडे केळीची पानं साफ करायचं काम चाललं आहे. सकाळी सकाळी केळी भरपूर वाढलेली आहेत. केळी म्हणजे पानं असं गच्चड झालेलं आहे. आणि एक नवीन केळीला पोसवते पण तिला कसं बाहेर यायला काही वाव नव्हता मिळत. पाखराने वाटतं चोचे मारलेत ना पाखराने. त्याच्यामुळे माझं ते पानं वगैरे ना कापून घेतले. कुणाला पण होता आत्ताच गेला तो घरात. म्हणजे जरा खुल्लं झालं आता. आणि तिकडे बघा नवीन केळे पोसवले ना आपले. काय दिसते सुंदर. तुम्हाला मी दाखवते नंतरला त्या साईडला बघा. आता ती केळी बाहेर यायला सुरुवात झाली ना. खूप मस्त वाटतं बघायला. आता ही जी कापलेली पानं आहेत ना तुटकी फुटकी आहेत ना ती फाटलेली ती सगळी बाहेर टाकलेत. म्हणजे गुरं येऊन खातील मग ती पानं. ती बघा आड्याच्या बाहेर टाकलेत. कारण गुरं ना रोज येतात खायला वगैरे ते खातील आल्यानंतर. आणि हा बघा हा एक केळफूल काढला आहे. हा वेलची केळीचा केळफूल आहे. इथे आहे ना वरती आपली केळ ती बघा दिसते तुम्हाला. तिचं काढलं आज. चला ही बघा केळ. म्हणजे ती पानं होती ना जवळजवळ आजूबाजूला. त्याच्यामुळे सगळी कटिंग करून घेतली. दिसतच नव्हती अजिबात. अजून तिला बाहेर यायला 2 दिवस जातील. पाखरांनी खाल्ले होते काय वाटतंय. पाखरांनी टोचे मारले तिला. हां सगळी पानं कापली. आता कसं दिसतंय जरा. आता खूप असं जाम झालं होतं सगळं. पानाची वेल पण छान झाले बघ. भरपूर पसरले पानांची वेल. तुम्हाला दाखवते त्या दिवशी पोसवलेले केळ बाहेर आले ना. इतकी सुंदर वाटते ना बघायला. तुम्ही बघा आवडेल तुम्हाला बघायला. ही बघा
किती छान दिसते बघा. हे पान पण झाकलेलं आहे हो कसं ना, त्याच्यावरती आड पान पण बघा कसं आलंय छान. किती सुंदर दिसतं. अजून बाहेर येत आहेत त्या. आपल्या शरीराकडे येणार एवढी बाहेरून, वजन पडणार ना आपल्या शरीराला एवढी वाटणार ती. केळी पण हळूहळू बाहेर येईल ना, मस्त वाटतंय. मधमाशा बघ इथे तिथे बारीक बारीक ते पाकळ मध. हा चला 10 गड येतील. आत्ताच किती आहेत बघ. 1 2 3 5 5 गड आता. 7 तर आत्ताच मला दिसत आहेत घड. अजून खाली ओपन होईल ते वेगळं असं. आता हे जी पानं आहेत ना ती साईडला हे त्याच्या आतनं ती केळी की नाही बाहेर पडतात. जेवढं भरलेलं आहे ना तेवढं सर्व फुलणार. हा भरलेला भाग दिसतो ना तेवढा. हा पण छान रंग किती छान दिसतो ना, पोपटी कलर असा मस्त वाटतं असं बघायला. हां बाकी तयार झाल्यानंतर तर छान दिसतंच, पण जेव्हा ते बाहेर येतं ना त्यावेळेस इतकं सुंदर वाटतं ना बघायला. असं लांबून बघितलं ना इतकं छान दिसतं ना, ते खूप मस्त वाटतं बघायला. चला आमचं थोडंसं इथे केलं काय काय. आणि झाडांना पाणी बिणी पण जरा बघावं लागतं ना केळीला. आता उन्हाचा तडाखा आहे तर त्याच्यामुळे जरा लक्ष द्यावं लागतं. केळीला पाणी की नाही भरपूर लागतं. आपण पाणी बिणी नीट घालतो म्हणून त्या केळी की नाही जिवंत आहेत. आता ह्या इतक्या उन्हाळ्यामध्ये ह्या केळी अशा हिरव्यागार दिसल्या असत्या काय नाही ना. कारण ऊन असतं ना त्याच्यामुळे. पण आपल्याकडे बघा आहे व्यवस्थित सगळं त्याच्यामुळे. ते इथे पण जरा बघितलं पाणी बिणी काय. इथे शिराळ्याची वेळ आहे ना, तिला पण एक शिराळा धरलाय. ते रुजून आली होती बी आपोआप. दाखवते ते बघा. काल एवढंसं होतं, आज बघ केवढं झालं ते बघा समोर. हां काल मी संध्याकाळी बघितलं ना ते एकदम पातळ होतं. आता बघा कसं भरलं लगेच ते. तशी ते शिरडी लावून त्याच्यावरती सोडले. बघू जशी होईल तशी ठीक आहे. फुलं मात्र आता येत आहेत हे बघा, ही छोटी छोटी. चला जाऊया. पक्ष्यांना पाणी बिणी ठेवलं आणि आता म्हटलं चला घरात जाऊया. हां मग हा कचरा सगळा जाऊ दे गुरांना खायला, बिचारी त्यांची तरी पोटं भरतील. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर बरीचशी कामं करून झाली बागेतली घरातली. केळफूल पण मगाशी काढलं ना ते साफ करून ठेवलेलं आहे, त्याची भाजी करायची. पण ती मी दुपारला करणार आहे. ती रेसिपी आहे ना मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर करीन, तर प्लीज सगळ्यांनी बघा. याच्या आधी बऱ्याच वेळा शेअर केलेले, पण आज म्हटलं शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर करूया. तर सगळी तयारी करून नंतरला शूटिंग करून घेईन मी. आता मला बनवायचं आहे सँडविच, म्हणजे टोस्ट सँडविच खायचं आहे. कुणाला 2 दिवस झाले, दोघांना पण खायचं आहे, कुणाला पण कुणाच्या बाबांना. त्याच्यामुळे कुणाला आता मगाशी गेला होता मार्केटमध्ये, ब्रेड घेऊन आलेला आहे. तर पटकन टोस्ट सँडविच बनवायला घेते आणि झटपट रेसिपी पण तुमच्याशी शेअर करते. आपले चंगूमंगू बघा खाऊन पिऊन कसे इथे पडलेले आहेत. आणि त्यांनी सगळा घरभर वाळू केलेली आहे. मग अशी बघा मस्ती करू होते ना, त्याच्यामुळे नाश्ता अशा करून झाला आणि आता बसलेत. ही बघा कशी वाळू पडले ती. ही बघा मस्ती करून करून हा एक दमला इथे बसलाय, तो तिकडे पेडच्या इथे. आणि ही बघा वाळू, ते वाळूमध्ये येतात ना खेळून खेळून. ही बघा इथे पण. आणि हा कचरा केळफुलं साफ करायचा कचरा म्हणून पडला आहे, तो मला हवा आहे म्हणून मी ठेवून दिला तसाच. त्याचं खत म्हणजे खत म्हणून ते कामाला येईल ना त्याच्यामुळे. हे बघा आता सगळं इथे झाडू काढून घेते आणि मग नाश्ता बनवायला सुरुवात करते. मस्तीखोर बोक इथं नाकाला सगळी वाळू लागलेली असते बोक्याची. चला गाई करा आता, खाल्लात ना नाश्ता अशा करून द्या ना, झोपा आता. घरात नाही रे मस्ती करायची. तेव्हा आता ओरडेला, आता वाघ्या ओरडेला. शेरू जाऊन बेडच्या खाली लपतो आणि मग त्याला राग होतो आणि मग तो ओरडतो. काय खेळ चाललाय बघा, कधीपासून दोघांचं चाललेलं आहे. दमले. मी माझ्या कामात होते म्हणून त्याच्यामुळे कॅप्चर करायचं राहिलं थोडंसं. बेटा थोडं तरी तुमच्याशी शेअर करते. दमले. तो लपला, तो खेळता खाली जाऊनच लपतो. त्याची जागाच झाली ती बेडच्या खाली. गेला पाणी प्यायला. चला नाश्ता बनवूया. तर आज सँडविच बनवते, म्हणजे टोस्ट सँडविच खायचं आहे कुणाला आणि कुणालच्या बाबांना. तर इथे कुकरमध्ये ना बटाटी
आणि बीट आहे ना हे बघा शिजवून घेतले. ते ब्रेड कुणाला जाऊन घेऊन आला. हा चाट मसाला आणि ही चटणी बघा काल तुमच्याशी रेसिपी शेअर केली ना ती काढून ठेवली सकाळी लवकर. आता असं पटपट फक्त ही भाजी मला तयार करायची. ते पटकन भाजी तयार करून घेते आणि झटपट तुम्हाला पण दाखवते. तर सँडविच म्हटलं का आमच्याकडे आवडीची डिश आहे. म्हणजे कुणालच्या बाबांची सगळ्यात फेवरेट डिश आहे सँडविच. टोस्ट सँडविच कुणालला भरपूर असं आवडतं. त्याच्यामुळे तो म्हणाला की आई टोस्ट सँडविच पण बनव. तर नाहीतर साधा सँडविचच बनवायचा होता. तर इथे थोडीशी बटाटी बघा उकडलेली ना ती आता फोडणी घालून घेते. राई, जिरं, कढीपत्ता आणि बटाटी घातली. त्यात सर्व मसाले म्हणजे तिखट मसाला, हळद, थोडासा गरम मसाला, चवीप्रमाणे मीठ आणि भरपूर अशी कोथिंबीर घालून भाजी जी आहे ना म्हणजे मसाला जो आहे तो इथे तयार करून घेतलेला आहे. चांगलं जरा 2 ते 3 मिनटं परतून घेतला. म्हणजे सर्व मसाले आहेत ना ते भाजीला लागतील अशा प्रकारे परतून घेतला. तर महिन्यातनं एकदा का होईना आपण सँडविच ना बनवतेच मी. कारण खूप दोघांना असं आवडतं. म्हणजे आदल्या दिवशी रात्री बनवायची होती पण घोळ झाला. म्हणजे ब्रेडचं थोडंसं घोळ झाला. ते तुम्हाला मी सांगेनच लवकरच शॉर्ट व्हिडिओमध्ये. त्याच्यामुळे राहून गेलं. मग म्हटलं सकाळी म्हटलं बनवून घेऊया. तर इथे आता भाजी तयार झाली आणि त्याच्यानंतर इथे ब्रेड घेऊन ब्रेडला बटर चटणी वगैरे लावून घेतलेलं आहे. आता ही चटणी बघा रेडी होती करून ठेवलेली म्हणून पटकन आपल्याला उपयोगी पडली. तशा प्रकारे चटण्या वगैरे तयार करून ठेवल्या की कोणता पण पदार्थ आपल्याला म्हणजे चटपटीत पदार्थ करायचा असेल तर पटकन बघा होऊन जाते. जास्त वेळ आपल्याला लागत नाही. आपला बराच वेळ वाचतोसुद्धा आणि घरचे पण कसे खुश होतात असे वेगवेगळे पदार्थ करून दिले तर. आता या गावाला कसं असं सँडविच वगैरे काही इथे मिळत नाही. नाहीच मिळत इथे सहसा. आम्ही तर अजूनपर्यंत बघितलं नाही सँडविच मिळतं असं. त्याच्यामुळे असं घरच्या घरी बनवून मी ह्या दोघांना पण देते. तर इथे बघा सर्व म्हणजे चटणी आणि बटर वगैरे लावून घेतल्यानंतर भाजी जी आहे ती लावलेली आहे. त्याच्यावरती नंतरला कांदा परत काय बरं सिमला मिरची, टॅमॅटो, कोण काकडी पण ठेवतं. पण काकडी होती तरी पण काकडी काही घातलेलं नाही आहे. कुणालच्या बाबांच्या आवडीप्रमाणे ह्या भाज्या सर्व ठेवल्यात. बीटसुद्धा घेतलेलं उकडून ते पण ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर चाट मसाला घातला आणि मग वरती ब्रेड ठेवून खरपूस असं तव्यावरती भाजून घेतलेलं आहे. आता भाजताना त्याच्यावरती मी हे तूप सोडणार आहे. आता माझ्याकडे काही टोस्टर नाही आहे. म्हणजे टोस्ट सँडविच बघा टोस्टर असेल ते माझ्याकडे नाही आहे. त्याच्यामुळे साधा सिंपल जो आपला तवा आहे ना चपातीचा त्याच्यावरच मी असं परतून घेतले. तर थोडंसं तूप असं पसरवून घेतलं आणि मग तुपामध्ये चवीला एकदम भारी लागतं. म्हणजे लोणी वगैरे म्हणजे हे करण्यापेक्षा तूप लावून मस्त असं चवीला एकदम भारी पण लागतं आणि छान असं कुरकुरीत पण होऊन जातं. तर वरच्या साईडला पण इथे मी तुपच लावून घेतलं आणि खरपूस असं मस्त भाजून घेतलेलं आहे. झालं ना. हे बघा हे मस्त असे बघा टोस्ट सँडविच तयार झालेले आहेत. आणि 1-2 साधे सँडविच पण बनवायचे आहेत. बघा खरपूस असे भाजून तव्यावर. ते आपल्याकडे काही टोस्टर नाही आहे तरी पण किती छान झालेत बघा. कसे झालेत ते कसे झाले कुणाल सँडविच आवडलं. भाजी चांगली झाली का. हा बघा सँडविच खायला बसला आहे. त्याला तर देणार थोडंसं. तो असतो वाटेकरी. दे त्याला दे. चला ह्यांचा नाश्ता चालू आहे. तुम्हाला मी दाखवते. केळफूल बघा साफ केलं ना चिरून वगैरे असं पाण्यामध्ये घालून ठेवलं आहे. आता हा राप म्हणजे राप असते ना वरची ती निघायला पाहिजे ना म्हणून. आणि केळफूल बघा किती छोटंसं होतं ते केळफूल. वेलची केळीचं ना त्याच्यामुळे जास्त असं काही निघालं नाही आहे. पण आहे चांगलं आहे पण केळफूल असं. आता ह्याची भाजी मी दुपारला करणार आहे. आणि त्याच्यामध्ये हे बघा वटाणे मी भिजवले होते भाजी करण्यासाठी. तर हे थोडेसे वटाणे घालून त्याच्यामध्ये पण रेसिपी मी शूट करणार आहे. शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर करेन तुमच्याशी. कदाचित आवडेल तुम्हाला म्हणून असं. चला अशी सगळी तयारी आता करून झाली. तर आता बघा किती वाजलेत 9:45 वाजलेले आहेत. आता ह्यांचा नाश्ता झाला की मग बाकीची घरातली जी कामं आहेत ती करून घ्यायची. तर असं सगळं असतं सकाळचं शेड्यूल. रानात पण जायचं आहे आम्हाला. पण मला असं वाटतं आहे आत्ता उन्हाचा अंदाज घेणार पहिला आणि मगच. जर का आत्ता गेलो तर आत्ता नाही तर मग संध्याकाळच्या वेळेस. कारण लाकडं ना थोडीशी आणायचीत. म्हणजे रोज वापरायला लाकडं घेऊन यावी लागतात. आता बाकीचे जे आणलेले आहेत ना ते आपण पावसासाठी जमा करून ठेवलेले आहेत. त्यातली आम्ही वापरत नाही. रोजच्यासाठी जी काही लाकडं लागतात ना ती थोडी आम्ही जसं संपतील ना त्याप्रमाणे असं घेऊन येतो. आणि माचावरची घेत नाही अजिबात. त्याच्यामुळे मग अशा फेऱ्या की नाही होतात. आणि पणंसुद्धा आता आपल्या घरातलं ना बनवलं होतं ते संपायला आलं आहे. म्हणजे एकच बॉटल आता राहिलेली आहे. 2 वेळा मी पणं बनवून झालेली आहे ह्या महिन्याभरामध्ये.
आणि कसं म्हणजे आवडतं सगळ्यांना. रोजच्या रोज घरामध्ये पण्याचं सरबत ना बनवलं जातं. रोज मी कुणाला देते पिण्यासाठी, कारण त्याचं काम कसं चालू असतं ना, बाहेर बसतो तो खुर्ची घेऊन काम करायला, आणि उन्हाचा तडाखा इतका असतो ना, त्याच्यामुळे त्याचे रोजचे 1-2 ग्लास ठरलेले आहेत पण्याचे. त्याच्यामुळे ते पणं कसं संपायला तर आलेलं. तर कैऱ्या पण आता जाऊन बघते मी, जर कच्च्या मिळाला तर त्या पण आणायच्यात. बघू आता कसं टाईम मिळेल त्याप्रमाणे करायचं आहे. इथे समोरच्या साईडला ना झाड आहे, कुणाच्या म्हणाले की तिथे आहेत कच्च्या कैऱ्या, जाऊन बघावं लागलं. आणि कैऱ्या पण कशा म्हणजे पणं करताना ना असं बघून घ्यावं लागतं. बघून म्हणजे जास्त आंबट कैरी नसते घ्यायची, तर का आंबट जास्त झालं ना की आपल्याला सर्दी वगैरे पण व्हायचा चान्स असतो, आणि मग साखर किंवा गूळ वगैरे पण जास्त प्रमाणात लागतं. त्याच्यामुळे कमी आंबट असेल ना तीच कैरी मी निवडते. आणि जर का उसरी वगैरे करायची असेल ना, तर ती आंबट कैरी कशी चालून जाते. म्हणजे जरी आणल्या ना तरी पण काही ना काहीतरी करायला होईल असं सगळं आहे. बघू आता गेली तर म्हणजे शेअर करीन मी, पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करीन. पण आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता मी इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. तुम्हाला केळ बघा दाखवली ना आपली घड, कसा वाटला ते सगळ्यांनी कमेंट करून सांगा. आता व्हिडिओमध्ये कसं दिसतं ते काय मला माहीत नाही आहे, पण आम्ही जेव्हा प्रत्यक्ष बघतो ना डोळ्याने, इतकं सुंदर वाटतं ना बघायला. तो जो रंग आहे ना त्या केळीचा, अजून बघा छोट्या छोट्या आहेत, इतका मस्त रंग वाटतो, पोपटी कलरमध्ये, खूप भारी वाटतं बघायला. तर व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.